बापरे. हॅलो सगळ्यांना. यूथ इन्स्टा लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा जो विषय आहे तो फाईन आर्टिस्ट. जो गेस्ट आहे तो फाईन आर्टिस्ट आहे आणि तो उत्तम पेंटिंग करतो आणि त्याची कलाकृती असेल, ती जी कलाकृती आहे मदालसा ती खूप वेगळी आहे, युनिक आहे. तर त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. आणि त्याचे काही प्रोडक्ट आहेत. यस, मदालसा सौरभ तो ऑनलाईन आलेला आहे. तर त्या प्रोडक्टबद्दल तो आज माहिती देणार आहे. तर आज आपण त्याच्याशी गप्पा मारूयात. येस सौरभ, तू रिक्वेस्ट पाठवली तरी चालेल मला. ॲड कमेंटमध्ये तिथे तुला दिसेल. हॅलो. हॅलो, आवाज येतोय तुला? हो, दिसतंय, ऐकू येतंय तुला पण? हो हो हो, माझा आवाज येतोय का? हो, क्लिअर आहे. ओके. आता हा, मला ऐकू येतोय आवाज. ओके, आपण सुरू करूयात. हो, चालेल. येस सौरभ, माझ्या युथ इन्स्टा लाईव्ह मध्ये तुझं खूप खूप स्वागत. आणि आज आपण तुझा जो विषय आहे मदालसा, तो एक फाईन आर्टिस्ट आहे, ओके. तर त्याबद्दल आपण आज गप्पा मारणार आहोत. तर एक फॉर्मॅलिटी म्हणून तू तुझी ओळख करून दे. ओके, नक्कीच चालेल. माझं नाव सौरभ सदानंद डिंगरे. मी प्रॉपर पंढरपूरचा आहे. पण आता थोडंसं शिक्षण आणि कामामुळे सध्या राहायला पुण्यात आहे. मी पूर्ण म्हणजे फाईन आर्ट मध्ये शिक्षण घेतलेलं आहे. आता एक 8-9 वर्ष झाले या फील्डमध्ये काम करतो. बापरे. हो, तुला पुढचा प्रश्न बेसिक अगदी, की मदालसा म्हणजे काय? ही कलाकृती कुठून आली? ओके. सो मदालसा म्हणजे हे माझ्या वडिलांनी मला सजेस्ट केलं होतं आणि सो जे त्यांनी सांगितलं पण थोडंसं मला जास्त भावलं. मदालसा म्हणजे मला थोडीशी माहिती होती. मदालसा म्हणजे बेसिकली एक अशी रॉयल इमेज किंवा राणी म्हणून जी जिनी मुलं झाली ती तिने ब्रह्मज्ञानी होती. तो मी जे पेंटिंग करतो तो मी असं थोडंसं हे लावला त्याचा की म्हणजे आपण जे काही अनुभव घेतलेले आहेत लहानपणापासून ते मी थोडेफार हे करतो. त्याचं कुठेतरी जुळवाजुळव केली आणि ते त्याच्यामधून क्रिएट. ओके, म्हणजे हे कुठलं जुनं नाव नसून त्याचा एक अर्थ आहे आणि त्या अर्थानुसार तू अर्थ तसं. असा आहे. काय आवाज तुझा ब्रेक होतोय? आवाज येतोय ऐकू? हा, मधून मधून ब्रेक होतोय जरा, त्याच्यामुळे. स्टाईल म्हणण्यापेक्षा स्टाईलला दिलेलं हे नाव. ओके ओके, पण याच्यामध्ये पौराणिकच कलाकृती जास्त आहेत का? पौराणिक म्हणण्यापेक्षा थोडासा ट्रॅडिशनल बेस आहे सध्या, ट्रॅडिशनल टच आहे त्याला. त्यामुळं पौराणिक पेक्षा ट्रॅडिशन मग ते कोणतेही असतील सो ते ट्रॅडिशनल थोडेसे फॉर्म्स आहेत पेंटिंग्स. ओके, आणि याचा काही इतिहास वगैरे आहे कसा? इतिहास म्हणजे कशाचा? पेंटिंग्सचा का पेंटिंगचा? म्हणजे हा, नावाचा स्टाईल? नावाचं, दोन्ही पेंटिंग आणि नाव. ओके, सो बेसिकली मी जे पेंटिंग करत होतो म्हणजे जे पेंटिंग करतो त्याला फिगर कंपोजिशन म्हणतात. म्हणजे जे मी पेंटिंग करतो त्याच्यामध्ये फिगर्स असतात. सो आपण आपल्या म्हणजे मी माझे एक्सपिरियन्स आणि माझ्या पद्धतीने ते ड्रॉ केलेले. त्यामुळे ते फिगरेटिव्ह कंपोजिशन मध्ये ते घेतले जातात. त्याला असं काहीतरी नाव द्यावं जेणेकरून ओळखणं सोपं होतं. म्हणजे की बाबा आता नाव दिलं आपण की हे पेंटिंग कोणाचं असेल तर हे या स्टाईलचं पेंटिंग आहे. जसं की आपण आपली हे असे गोंदाट वगैरे आपण इझिली ओळखू शकतो.
तर तसं नाव देण्यासाठी मी मदालसा. ओके ओके, म्हणजे एक क्रिएटिव्ह नाव आहे असं आपण म्हणूयात. ओके. आणि नक्कीच. हो, आणि या क्षेत्राची, या कलेची आवड तुला कुठून लागली, आणि तू या कलेचा शोध कुठून घेतला? कारण फार युनिक आहे ही कलाकृती तुझी. ओके. सो कलेची आवड म्हणजे लहानपणापासून आहे. माझी आई पेंटिंग करायची, अजूनही करते. हो. सो तिथे बरेच तिचे पेंटिंगचे पण क्लासेस होते, क्लॉथ पेंटिंगचे क्लासेस होते, मेहंदी, रांगोळी सगळं लहानपणापासून ती करत होती, ते मी अच्छा. बघत हा. होतो. स्टुडंट्स यायचे तेव्हा मी पण काहीतरी करतो म्हणून मग ती मला पण म्हणजे मेहंदीचा खूप द्यायची की बाबा तू हे करून बघ. रांगोळी हम्म. करत असेल तर किंवा पेंटिंग करत असशील तर हे ब्रश कलर किती वाया जातंय किंवा ह्याला जमणार आहे का नाही हे हा. पण ते करायला देत होती ती. ते बघून बघून पेंटिंगची आवड निर्माण झाली आणि मग घरच्यांनी ठरवलं आणि मी ठरवलं की पुढे जे काही करीत तेच करायचं असं. वा. सो त्याच्यावरून हम्म. प्रवास चालू झाला. वा, म्हणजे तुझ्या घरातच आणि त्याची पार्श्वभूमी आहे असं म्हणूयात. हा, याचा हो, पंढरपूरचा काही सांस्कृतिक फायदा तुला झाला का? भरपूर. पंढरपूरचा फायदा म्हणजे तिथे वारी असते. सो हम्म. वारीमुळे काय होतं खूप वेगवेगळ्या म्हणजे रिजनचे लोक येतात तिथं आणि त्यांची जे एक मिक्स मिळते स्टाईल हम्म. की मोस्टली वारकरी येतात ह्याच्यात साईड मधून ते येतात. सो ते नुसते हम्म. येत नाहीत तर त्यांच्यासोबत त्यांचं स्टायलिंग, हो. ज्वेलरी असते, त्यांचं राहणी. तो हे लहानपणापासून आपण बघून बघून आता पेंटिंग मध्ये त्याचा बऱ्यापैकी हो, पेंटिंग मध्ये ते असं तुझं आहे. उतरलं जातं. ओके. आणि नक्की. यासाठी तू अभ्यास कसा करतोस आणि शिक्षण कशा पद्धतीने घेतलेलं आहेस तू? ओके. सो शिक्षणामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा एटीडी केलं होतं. ओके. जे मी पंढरपूरला केलं होतं. त्याच्यानंतर अभिनव कला महाविद्यालय म्हणून आहे पुण्याला. तिथं मी पेंटिंग केलं होतं डिप्लोमा. ओके. त्याच्यानंतर मुंबईला जे ला केलं, हम्म. डीपीएड केलं होतं आणि आता मी मास्टर्स करतोय म्हणजे मास्टर्स आहे अरे वा, एमआयटी म्हणजे मध्ये. पुण्यात तू अजून शिकतोय. हो, शिकतोय. हो. शिकतोय. मग तिथे तू, इथे तुझं जे काय आहे ते तुला तिथे प्रेझेंट करायला भेटतच असेल. हो, प्रेझेंट करायला भेटतं. काम मेन म्हणजे शोकेस करण्यापेक्षा आधी ते जे बघितलेल्या गोष्टी ते हम्म. एकत्र होऊन आधी कागदावर येतात आणि ते शो करायला थोडंसं हे होतं. हो, पण ही खूप चांगली गोष्ट आहे की तू एका बाजूला तुझं आर्थिक सुद्धा करतोयस आणि दुसऱ्या बाजूला तू शिक्षणही घेतोयस. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि दोन्हीचा फायदाही तुला होतोय तुझ्या पूर्ण लाईफमध्ये. हो, पण आता तुला बरोबर. लोकांचा कसा सपोर्ट मिळतो? कारण मी बघते तू बऱ्याच पोस्ट टाकत असतोस, तुला बरेच सेलिब्रिटी लोक सुद्धा सपोर्ट करतात. तर हा सगळा अनुभव शेअर करशील? नक्कीच. लोक एक आर्टिस्टला म्हणजे सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रोत्साहन देणं, जे की माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की लोकांचं प्रोत्साहन, पैसा आणि प्रोत्साहन यामध्ये प्रोत्साहन पहिली गोष्ट, हम्म. त्याच्यानंतर प्रोत्साहन मिळालं की त्याचं रूपांतर त्याच्यामध्ये होईलच. पण प्रोत्साहन सगळ्यात महत्वाचं जे की लकीली टचवूड मिळतं हम्म. आणि त्याच्या कधी कधी हो. ज्या पद्धतीने मिळतंय हम्म. ते म्हणण्यापेक्षा मी कुठेतरी असलं काम करताना आपल्याला असं वाटतं की आपण राईट ट्रॅकवर आहे की बाबा अक्नॉलेजमेंट मिळते कुठून तरी. आणि प्रोत्साहन म्हणशील तर मला घरात पहिलं प्रोत्साहन लहानपणापासून दिलं गेलं. अर्थात. म्हणजे त्याची मेन बेसिक गरज असते की पेंटिंग करणं, हम्म. त्याच्यासाठी लागणारं घरच्यांनी प्रोव्हाइड केलं. ते किती प्रमाणात केलं हे त्यांनी कधीच काढलं नाही, ते कंटिन्युअसली ते देत गेले हो. आणि त्यामुळे कॉन्फिडन्स बिल्ड झाला की नाही आपण यात काहीतरी करू शकतो. फर्स्ट हे होतं. त्याच्यानंतर एक एक गोष्टी मग मदालसामुळं बऱ्यापैकी गोष्टी सोप्या झाल्या आणि म्हणजे जे काम मी करतोय हम्म. ते पोहोचलं कारण की मी जे स्टाईल मध्ये पेंटिंग करतो येस. माझं मेन उद्देश की आपण डे टू डे लाईफ मध्ये किंवा ज्या होऊन गेलेल्या गोष्टी असतात हो. त्या
पेंटिंग बघितल्यानंतर कनेक्ट व्हावं की बाबा हा हे लहानपणी मी केलं किंवा हे मी अनुभव घेतलेला आहे. तो हे जेव्हा होतं कुठेतरी टच होतो आपण समोरच्याच्या भावनेशी, तेव्हा एक प्रकारचं थोडंसं कनेक्शन होतं आणि त्या कनेक्शन मधून जे लोक एक्सप्रेस होतात त्यालाच प्रोत्साहन येस येस. तो असा आहे. पण तू भटकंतीही करतोस बऱ्याच ठिकाणी मी बघत असते, तर त्याचा तुला कसा फायदा होतो? फिरण्यातून कोणती गोष्ट कुठे कनेक्ट होईल आणि त्या गोष्टीमधून काय एक्सपिरियन्स प्लस आपल्याला एक क्लू मिळेल की जेणेकरून तो थॉटच आपल्यासाठी, जसं की रिसेंट माझं पेंटिंग होतं ह्याचं दसऱ्याचं मी टाकलं होतं. त्याच्यामध्ये ती झेंडूच्या फुलांचा ढिगारा असतो आणि त्याच्यावरती अशी झोप, ती गाडीवर पूर्ण ठिकाणी रस्त्यावरती मार्केट यार्ड सगळ्या एरियामध्ये मोठमोठे असे ढिगे. हो. एक ठिकाणी असं आता कंटाळा आला आणि ती इतकी मस्त फुलं पडलेली आहेत की त्याच्यावरती हे व्हावं आपण, असं कुठेतरी फील येतं. सो जे आपण बघतो कंटिन्युअसली डोक्यामध्ये तो थॉट असतात की हे मुली किंवा मुलांचे कॅरेक्टर किंवा जे मी काढतो ते कंटिन्यू डोक्यात असतात की हे कुठेतरी प्लेस होऊन जाणार आहे आणि ते त्याच्या थ्रू असं. सो ते कंटिन्यू थॉट डोक्यात असतात, त्याला क्लू मिळतो तिथे कुठेतरी एक मिक्स होतो त्याचा. येस. पण तू लगेच ते तिथे कॅप्चर करतोस, डोक्यात करतोस की कागदावर करतोस? कॅप्चर होतं. पहिल्यांदा प्रोसेस अशी असते की बघितल्या बघितल्या डोक्यामध्ये बसतं, मग ते गरज नाहीये की त्या दिवशी एकदा फिक्स झालं की बाबा हे करायचं आपल्याला, मग ते 1 महिन्याने पण ते पेंटिंग होतं किंवा घरी आलेल्या किंवा त्याला असं टाइम नाहीये, पण तो एक मुवमेंट जेव्हा कॅप्चर होतो तेव्हा तो लाईफ टाइम साठी झालेला असतो. म्हणजे तो विसरत नाही की बाबा हे या विषयावर करायचंय, म्हणजे ते होतं. तुझं साडीचं आणि म्हणजे क्लोथचं एक वेगळं प्रोडक्शन आहे, तर त्याबद्दल सांगशील जरा? साडीची मेन इन्स्पिरेशन म्हणजे माझी आई साड्या पेंट म्हणजे करत होती. तिने आमच्यात घरी पण एक साडी आहे जी 30 वर्षापूर्वी तिने पेंट केली होती, हँड पेंटेड, ज्याच्यामध्ये तिने गुलाबाचे असे मोटिव्स काढलेले. सो ते मी पहिल्यापासून पाहत होतो की कसं करतात, कसं केलंय. तिने भरपूर क्लासेस पण घेतले होते, शिकवलं पण होतं, पण कधीच मी असं नाही का ऍज अ बिझनेस किंवा हे असं पाहिलं नव्हतं. जेव्हा मी हे मदलसा स्टार्ट केलं, माझा बेसिक मेन उद्देश हा होता की मी जे पेंटिंग्स करतो किंवा माझी जी स्टाईल आहे किंवा मी जे काही काम प्रोड्यूस करतो, प्रत्येकाच्या काय म्हणतात की सगळेच जण पेंटिंग आवडीने घेतील असं नाही, किंवा टेस्ट असते प्रत्येकाची. सो जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि म्हणजे त्याला आणखी कष्ट तेवढेच आहेत पण ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतं, मग ते क्लोदिंग मध्ये येतं आणि ते बघता पण येतं. म्हणजे त्यासाठी मी म्हणजे मला एक लाईन सुचली होती की फक्त पेंटिंग हे भिंतीवर नाही, तर माझे पेंटिंग तुम्ही तुमच्या पोशाखामध्ये पुढे लाईफ मध्ये आणि ते तुम्ही वेअर पण करू शकता. तो असं काढलं होतं की कॅरी माय पेंटिंग अँड वेअर माय पेंटिंग, म्हणजे वेअर तुम्ही ते करू शकता, तो ते त्याच्या थ्रू तुम्ही फ्लॉन्ट करू शकता. तो अशी ती आयडिया होती. आणि जेव्हा कॅनव्हास साडी एखाद्या कॅनव्हासला रिप्लेस करते तेव्हा ते कसं दिसेल, तो थॉट होता. आणि मग त्याच्या थ्रू सगळं साड्या आणि हे काम चालू. आणि बेसिक ट्रॅडिशन बेस्ड असल्यामुळं ते फॉर्म्स त्याच्यावरती बऱ्यापैकी खुलून पण देतात. हो, खूपच सुंदर. खूप सुंदर प्रोडक्ट आहे तुझं. फुलोरा नाव आहे त्या प्रोडक्टचं, नाही तुझं? तसं कलेक्शन वाईज केलं होतं. एकामध्ये फुलांचे हे होते, त्याच्यात फुलोरा होतं. ओके. पहिल्यांदा सगळ्या बेस्टच्या साड्या होत्या, सो त्याला श्वेत नाव होतं. असं 2 आतापर्यंत केलेले. ओके. आणि आता एकंदरीत तुझे काय काय प्रोडक्ट आहेत तर त्याच्याबद्दल सांगितलीस तर एक खूपच उत्तम. प्रोडक्ट्स मध्ये सध्या स्लिंग बॅग्स आहेत, टोट बॅग्स आहेत, बुकमार्क्स आहेत, आता लॉन्च केले होते ते शर्ट आहेत, साड्या मेन असतात, सो साड्या पण आहेत, आणि प्रिंट्स, असं सगळं टोटल वेबसाईट पण आहे. तो वेबसाईट थ्रू आणि हे असं चालू आहे. हो, जे कोणी ऑडियन्स आणि जे कोणी बघताय त्यांना मी खरंच सांगेल, खूप मी साडी घेतलेली आहे त्याच्याकडून, खास हळदीसाठी घेतलेली, आणि खरंच उत्तम फॅब्रिक होतं आणि खूप छान पेंटिंग होतं, युनिक होती आणि खूप छान वाटलं त्याच्यावरती. मला ती साडी प्रचंड आवडते आणि आवडलेली आहे.
आणि नक्कीच पुढे सुद्धा तुझ्याकडून प्रोडक्ट्स मी घेतच जाईल. नक्कीच. आणि मला हे जास्त हे झालं की लग्न म्हणजे प्रायव्हेट मुवमेंट हो असते, हो म्हणजे हो. मोठा हे आहे युनिक. की त्याच्यासाठी तू केलंस की मी काहीतरी करून माझ्यासाठी जास्त मोठी गोष्ट हो, आहे. नाही ते युनिक होतं आणि मला युनिक गोष्टी आवडतात. हाय ब्रो, आय लाईक युअर शर्ट डिझाईन्स. अभय एसके, ABY SK असं रिप्लाय दिलाय तुला. तुझेच थँक्यू सो मच. तुझेच कस्टमर असतील मे बी. बाकी आता या फ्रेंड क्षेत्रात तुला पुढे काय करायचं आहे? तुझं काय पुढे प्लॅनिंग काय आहे? प्लॅनिंग म्हणण्यापेक्षा प्लॅनिंग असं आहे की सध्या पेंटिंग्स आणि या गोष्टी आहेत, मर्चंडाईज तर आहेतच, पण पेंटिंग खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. ओके, तुझे जे क्लासेस आहेत ते पंढरपूरला पण आहेत का इकडे पण आहेत पुण्यात? कसं मॅनेज? ते पंढरपूरला सध्या म्हणजे क्लासेस प्लस होम ट्युशन्स पण असतात, त्याच्यानंतर ऑनलाईन क्लास असतात, तर ते असं मिक्स चालू आहे सध्या. सो मला बेसिकली टीचिंग मध्ये पण बऱ्यापैकी जास्त इंटरेस्ट आहे. टीचिंग ओके, ही गोष्ट ते तुझ्यात अनुवंशिक आलेलं आहे, त्याच्यामुळे हा, घरातच तो वारसा असल्यामुळे खूपच चांगली गोष्ट, त्यामुळे ते युनिक कलाकृती आहे. मी लोकांना नक्कीच सांगेल की ह्याच्याकडून प्रोडक्ट नक्की घ्या, खूप छान आहे, युनिक आहे. आणि नक्की. येस, फॅन्सी पण आहे आणि ट्रेडिशनल पण आहे, तर दोन्हीकडे आपण वापरू शकतो. बाकी तुला आणखीन काही बोलायचं आहे का? किंवा तुझ्या आणखीन प्रोडक्ट बद्दल तुला सांगायचं असेल तू बिंदास सांगू शकतोस. हो नक्कीच. प्रोडक्ट पेक्षा मी हाच एक पॉइंट ऍड करेन की जे म्हणजे प्रोडक्ट्स आता येतील किंवा अजून बऱ्यापैकी गोष्टी, प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत, तर त्यात एक थोडासा वेळ लागतो त्याला, त्या प्रोड्यूस होऊन सगळ्या बाहेर येईल. सो त्याचा प्रयत्न चालू आहे की ते फास्ट काम होईल. आणि सो अशा पद्धतीने चांगल्या म्हणजे बल्क मध्ये करण्यापेक्षा एक चांगल्या प्रकारची गोष्ट देणं हे माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. सो ते थोडस त्याप्रमाणे क्वालिटी. ओके, तुझ्या मागे पेंटिंग दिसत आहेत तर ते दाखवलं तर फार उत्तम, म्हणजे काय असेल ते सगळेच काय आहे तुझ्याकडे? लोकांना आवड. पेंटिंग आहे हे, वाव. हे मला असं पेंटिंग आहे. काय करतायत एकंदरीत सगळ्या स्त्रिया? ऍक्च्युली मी हम्पीला व्हिजिट केलं. ओ येस. तो हम्पी तर हम्पी व्हिजिट केलं होतं, तर हम्पीमध्ये विठ्ठल टेम्पल, त्याच्यामध्ये म्युझिकल पिलर्स मला जास्त मी इन्स्पायर झालो. ओके. तर त्याच्यामध्ये त्या ज्या मुली आहेत त्या पिलर्स वाजवत आहेत, ओ तर त्या पिलर्स मध्ये जे आवाज येतात ते थोडासा दाखवायचं. नाईस क्रिएटिव्हिटी. तुला विचारलाय प्रश्न की कॅलेंडर्स आहेत का याचे म्हणून वरती? हो, या वर्षीचे कॅलेंडर्स आता लॉन्च होतील, म्हणजे थोड्या दिवसांमध्ये. हो. म्हणजे मागच्या वर्षी मी अटेम्प्ट केला होता कॅलेंडर, त्याला पण म्हणजे चांगला प्रतिसाद होता. तो आता या ओके म्हणजे हे चालू होतील. ओके, तुला एक प्रश्न विचारलाय निलेश बडवे यांनी की तू पेंटिंग मध्ये नथ हेच का मेन पार्ट वापरतोस? नथ हा मेन पार्ट का? ओके, सो परत एकदा हे लहानपणापासूनच म्हणजे जे बघत आलेलं असतं की घरची पाहतो आमच्यात म्हणजे अशा छोट्या नथ कमी प्रमाणात घालतात, तर जास्त करून ते पाहिलंय आणि ते थोडस कॅप्चर झालं की बाबा हा जो पार्ट आहे ज्वेलरीचा हा खूप म्हणजे इन्व्हॉल्व बनून गेला पेंटिंग, की जेव्हा एखादा नथ म्हणजे घातली जाते, महाराष्ट्रीयन असो किंवा कोणतीही असो, ती बऱ्यापैकी त्याचा असतो की तो जो लिप्सचा पार्ट असतो त्याच्या बऱ्यापैकी ते झाकून जातं. तो मग मला असं करताना असं वाटलं की जर हा पार्ट केलेला आहे पूर्ण, कुठेतरी आहे पण नाही पण असं म्हणजे तो आभास व्हावा यासाठी तो नथचा पार्टच पूर्ण मोठा केला, आणि जे काही कॅरेक्टर्स जे काही आणि जुन्या ते काळात फक्त बायका त्यांच्या डोळ्यामधून वापरायच्या, जुन्या काळात बायका मोठ्या नदी वापरायच्याच.
हा. सो मग ते जे काही expression ते त्यांच्या डोळ्यामधून येतात आणि जर हॅपी मुवमेंट असेल किंवा कसेही मुवमेंट जसे असतील तशी ती नथ फील होत राहते. हो फेसवर. हो सो हो. ते फेस एक्सप्रेशन नाही म्हणजे खूपच छान वाटतं, ट्रेडिशनल आणि युनिक वाटतं. आणि जुन्या काळातले ते वाटतं आणि ते जुन्या काळाची आठवण सुद्धा करून देतं. म्हणजे कोणी इमॅजिन नाही करू शकत की एखादा पिक्चर जुन्या काळातलं ट्रेडिशनल किंवा एखादा कन्सेप्ट, एखादी घटना साडीवरती, पोशाखावरती असू शकते. आणि तो तू प्रयत्न करतोयस ही खूप 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 चांगली गोष्ट आहे. तुला इथे एक प्रश्न विचारला होता की शर्ट बनवण्याचे काही प्लॅनिंग आहेत का, असं वरती गेला तो प्रश्न इथे. बनवण्याचे. ओके, शर्ट मी सध्या म्हणजे प्लेन व्हाईट शर्ट होते. व्हाईट शर्ट त्याच्यावर पासून डबल एक्सेल साईज पर्यंत शर्ट अवेलेबल आहेत. So, प्रयत्न चालू आहे, ते येतील. तुला पुढचा आणखीन एक प्रश्न विचारलाय की तुला तुझं दिवाळीसाठीचं काही अपकमिंग काही प्रोडक्ट आहे का. तो दिवाळीसाठी बुकमार्क्स आहेत. सो गिफ्टिंग साठी ते यूज होऊ शकतात. सो भरपूर सारे बुकमार्क्स आहेत प्रोडक्ट प्लस आहेत. हो. बॅग्स वगैरे ते चालूच आहे. एकदा तो वेबसाईट व्हिजिट केली त्याच्या प्रोफाईलला जाऊन भेट द्या, म्हणजे ते प्रोडक्ट बद्दल तुम्हाला समजेल आणि काय तुम्हाला हवं असेल ते तुम्ही तो त्याला म्हणजे तो करूनच देईल तुम्हाला. तुला पुढचा सौरभ एक प्रश्न विचारायचा की ह्याचं काही शास्त्रशुद्ध शिक्षण होऊ शकतं का किंवा आहे का. कशासाठी. या पेंटिंगचं जे तू आता तुझी जी क्रिएटिव्हिटी जी बाहेर आली मदालसा, तर असं काही होऊ शकतं का शिक्षणात असं पेंटिंग मध्ये. शिक्षणात असं म्हणण्यापेक्षा एक स्टाईल क्रिएट केलेली, ओके. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्या पद्धतीने मी स्वतःचे माझे जे काही एक्सपिरियन्स आहेत किंवा जे काही अनुभव आहेत किंवा लहानपणापासून ज्या गोष्टी आपण पाहत आलेलो, सो त्याचं एक प्रकारचं सार पेंटिंग थ्रू मांडायचा प्रयत्न. सो हे सध्या मी तो विचार नाही केला, पण मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त पेंटिंग करून पोहोचण्याचा प्रयत्न माझा लोकांपर्यंत सध्या प्रायोरिटी आणि ते म्हणजे तिथेच होऊ शकतं जी लोक जास्त गोष्टी वापरतात त्या गोष्टीतच ते होऊ शकतं. नक्कीच. येस. आणि जे आपले एक्सपिरियन्स असतात त्याच्यावरच म्हणजे आपण पूर्ण आपलं हे सांगू शकतो की हे मी या पद्धतीने असं ते तुमचे एक्सपिरियन्सेस तुमचे नंतर आयडेंटिटी बनवतात. ओके. तुला प्रश्न असा आहे, शर्टचे कस्टमाइज होतील का आणि ऑर्डर करण्यासाठी वेबसाईटचं नाव कळेल का. वेबसाईट वगैरे आहे का तुझी. हो, www.madalasabysaurabh.com अशी वेबसाईट आहे. तर त्याच्यावरनं तुम्ही शर्ट्सचं कस्टमायझेशन पण होतं. ह्याच्यावरती तुम्ही डीएम किंवा मेसेजेस केले तर इझिली इझिली होऊ शकतं. येस. सौरभ, खूप थोड्या वेळात खूप बऱ्याच गोष्टी तू क्लिअर केल्यात की आम्हाला मला वाटलं हे शास्त्रीय आहे, जुनं कुठलं कलाकृती असेल मदालसा, पण ती तुझी स्टाईल आहे, ते तुला तुझ्या स्टाईलला दिलेलं ते नाव आहे आणि ते खरंच खूप छान आहे, युनिक आहे. आणि तुझ्या सगळ्या या प्रवासासाठी तुझ्या घरच्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचं खूप कौतुक की तुला या वेला ते घेऊन गेले आणि तुला खूप शुभेच्छा आणि तुझं खूप कौतुक. बाकी तुला काही सांगायचं असेल प्रोडक्ट बद्दल किंवा काय तर तू बोलू शकतोस. प्रोडक्ट, पेंटिंग या गोष्टी अशा आहेत की त्याच्याबद्दल बोलायला तितकं कमी. हो. जास्त करून आता एक प्रश्न असला की दिवाळीबद्दल काही नवीन पेंटिंग. हा. दिवाळी हा विषय असा आहे की सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस वेगळे असतात त्याच्या रिलेटेड, की जसा काय म्हणतात अनुभव वेगळे तसे तसे. तर मी माझ्या पद्धतीने माझे पेंटिंग मांडायचा प्रयत्न करतोय. सो या दिवाळीला पण बऱ्यापैकी असं काहीतरी ट्राय करेन वेगळं, जे आधी नाहीये केलं. नवीन एक्सपिरियन्स जसे येतील तसं त्याच्या थ्रू होतं. तो पेंटिंग करू असं नसतं, तर एक थॉट क्लिक झाल्यानंतर ते उद्या दिवाळी असेल तर पेंटिंग होतं. हो हो. त्यामुळे थोडा कोणाला काही प्रोडक्ट घ्यायचे असतील तर नक्कीच त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, कारण खूप चांगला मौका आहे आणि युनिक घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्याकडून घेऊ शकता.
सौरभ, आणखीन काय बोलायचं असेल तर बोलू शकतोस. तुझ्या सगळ्या आणखीन काय राहिलं असेल तर यातलं. अं, राहिलं बऱ्यापैकी आपण सगळं हो, कव्हर केले. वेबसाईटचं नाव सांगितलेलं आहे त्यांनी, www.madalasabysaurabh राईट .com. तू प्रोफाईल मध्ये वेबसाईट टाकलीच असशील ना याच्यामध्ये, बायो मध्ये. तो त्याच्यामध्ये लिंक मिळते वेबसाईटची आणि बऱ्यापैकी असं होतं की जे मी प्रोडक्ट म्हणजे काढलेले आहेत ते सोडून काहीतरी वेगळं पण हवं असतं. तुम्ही जे पेंटिंग वगैरे आहे ते चूज करून पण कस्टमाइज ऑर्डर. तो असं पण आहे की तुम्ही त्याच्यापेक्षा आपल्याला जर एखादी गोष्ट आवडली पण मी प्रयत्न करतो की ते सर्व करून द्यायचं. हो हो, साड्या वगैरे येस. होते असं सगळं. चालेल, आपण सौरभ थांबूयात. तुझ्या प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि युथ इन्स्टा लाईव्ह मध्ये तू आल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण थांबूयात का आता. मी हे इथे वॉलवरती टाकते माझ्या, आणि युट्यूबला पण मी टाकेल, त्याची लिंक तुला मी पाठवेल. येस येस, चालेल. थँक्यू. बाय. बाय.